नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज माल्ले, बिकवी ज्युनियर कॉलेज, जिंगाबाई टाकळी, नागपूर आणि माझा विषय आहे अर्थशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये प्रकरण 1ला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, महत्त्व, व्याप्ती आणि स्थूल अर्थशास्त्राचा व्याख्या आणि त्याचा अर्थ आपण अभ्यासलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. यामधील स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये व महत्त्व. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अभ्यास करायचा आहे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये व महत्त्व. त्यामधील स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य. आता स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? म्हणजे संपूर्ण समग्राचा अभ्यास करते, म्हणजे एका सर्व घटकांचा अभ्यास जे करते त्याला म्हणतो आपण स्थूल अर्थशास्त्र. आता यामध्ये जर वैशिष्ट्य बघायची असली तर यामध्ये संपूर्ण घटकाचा अभ्यास करते. संपूर्ण म्हणजे समग्र. म्हणजे यामध्ये आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जातो, परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण घटकांचा, समग्र घटकाचा अभ्यास केला जातो. म्हणजे यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हटलं तर स्थूल अर्थशास्त्र. जसं एखादं राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे पूर्ण राष्ट्राचं उत्पन्न जर आपल्याला अभ्यास करायचं आहे तर याला म्हणतो आपण राष्ट्रीय उत्पन्न. एखाद्या राष्ट्राचं पूर्ण उत्पादन आहे त्याला म्हणतो आपण राष्ट्रीय उत्पादन. एखाद्या पूर्ण राष्ट्राचा, आपल्या राष्ट्राचा पूर्ण रोजगार आहे, किती लोकांना रोजगार, राष्ट्रामध्ये किती लोकांना रोजगार मिळाला आहे, म्हणजे एकूण रोजगार मिळालेला आहे, त्याला म्हणतो आपण राष्ट्रीय रोजगार. सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी ज्या घटकांचा ज्यामध्ये समावेश होतो तो म्हणजे संपूर्ण घटकाचा समावेश होतो. हे आहे पहिलं वैशिष्ट्य, समग्र घटकाचा अभ्यास. यामध्ये लक्षात ठेवायचं, संपूर्ण घटकाचा अभ्यास म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आणि एका विशिष्ट घटकाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. दुसरा पॉईंट आहे उत्पन्न सिद्धांत. उत्पन्नाचा सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय होते, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, व्याख्या आपण स्पष्ट करतो की संपूर्ण देशातील उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. त्याचे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणार त्याचे घटक आणि त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या पद्धती आणि याचा सर्व सामाजिक लेखनाचा यामध्ये आपण अभ्यास केला तो उत्पन्न सिद्धांतामध्ये. म्हणजे राष्ट्राच्या उत्पन्नाची जर आपली व्याख्या बघावी लागेल, त्या उत्पन्नामध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट आहे, त्याची मापनाची पद्धती कशी आहे आणि त्याचं लेखांकन कशा प्रकारे आहे, या सर्व घटकांचा या उत्पन्न सिद्धांतामध्ये अभ्यास करतो. आता समजा ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. म्हणजे आपण जेव्हा मागणी आणि पुरवठा याच्यानुसार काय होते, उत्पन्न समजते. मागणी किती असेल आणि उत्पन्न जर किती असेल याच्यावरून आपण उत्पन्न सिद्धांत समजतो. तर जसं राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं की त्यामध्ये तेजी येणार, मंदी येणार, म्हणजे चढ उतार येणार. म्हणजे अशा प्रकारच्या जर कारण जर आले असेल तर या बदलामुळे काय होते, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला करता येते. तेजी मंदीच्या कारणामुळे त्याचे बदल घडून येते आणि त्याचंच आपल्याला स्पष्टीकरण करावं लागते. म्हणून यामध्ये दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत. तिसरं आहे सर्वसाधारण समतोलांचे विश्लेषण. सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण म्हणजे काय? आता एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे स्थूल अर्थशास्त्र. वर्तन म्हणजे त्याची वागणूक, एकूण घटकाची वर्तणूक कशी आहे, वागणूक कशी आहे, कशा प्रकारे ते समाविष्ट आहे आणि त्याची कार्यपद्धती कशी आहे यामध्ये संबंधित आहे. म्हणजे सर्वसाधारण समतोल म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा, किंमत यांच्या किमती वर्तनाशी निगडीत आहे. म्हणजे मागणी व पुरवठा त्याच्या विशिष्ट किमतीला काय असले पाहिजे, समान असले पाहिजे. म्हणजे किमती आणि पुरवठा एक मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी संबंधित आहे. म्हणजे यांची किंमत असेल, पुरवठा असेल, मागणी असेल, हे सर्व काय असलं पाहिजे, समान असलं पाहिजे. म्हणजे सर्वसाधारण समतोलाच्या संबंधित आहे. याचं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. चौथा पॉईंट आहे परस्परावलंबन. म्हणजे एकमेकावर डिपेंड असणे, परस्परावलंबन. जे स्थूल विश्लेषणामध्ये काय म्हटलेलं आहे, एकूण आर्थिक जे उत्पन्न आहे, रोजगार आहे, उत्पादन आहे, गुंतवणूक आहे, यासारख्या ज्या अनेक चल आहे ते परस्परावर लक्षात घेतले जाते. म्हणजे एकमेकावर ते अवलंबून असते. जसं गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलाचा अंतिम परिणाम, उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. म्हणजे याच्यामध्ये एकमेकावर जे
बघितलं उत्पन्न आहे उत्पादन आहे यांच्यावर एकमेकाच्या परस्परावर अवलंबून असते स्थूल अर्थशास्त्रामध्ये. नंबर 5 आहे राशी पद्धती. राशी पद्धत म्हणजे कशाला म्हणतो आपण राशी पद्धत. तर राशी पद्धत अशी पद्धत आहे यामध्ये एका घटकाचा अभ्यास करत नसून यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. म्हणजे राशी पद्धतीमध्ये काय होते एकाच विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जात नाही तर त्याच्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. म्हणजे इथे प्राध्यापक बोर्डिंग यांनी चांगली व्याख्या केलेली आहे. जंगल ज्याला म्हणतो आपण की जंगल म्हणजे एका झाडाचा संपूर्ण एक जंगल म्हणजे एका विशिष्ट झाडाचा अभ्यास नाही तर संपूर्ण झाडाचा समुदायाचा अभ्यासला जातो. म्हणजे यामध्ये काय होते की आपण एका झाडाचा अभ्यास जर केला तर याला म्हणतो आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि संपूर्ण जंगलातील संपूर्ण झाडाचा अभ्यास जर केला तर त्याला म्हणतो आपण स्थूल अर्थशास्त्र. म्हणजे यामध्ये संपूर्ण झाडाचा अभ्यास केला जातो. जसा आता उदाहरणार्थ मूलभूत आहे कोणकोणते एखादे मोठमोठे कारखाने आहे उद्योगधंदे आहे यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा आपल्याला उपयोग केला जातो. नंबर 7 आहे सर्वसाधारण किंमत पातळी. सर्वसाधारण म्हणजे काय एका विशिष्ट पातळीवर निश्चित होणारी किंमत. यामध्ये काय आहे सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित त्यातील बदलाचा या अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. आता सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय कशाला म्हणतो म्हणजे अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीतील सरासरी होय. म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. नंबर 8 शेवटला पॉईंट आहे. तर यामध्ये म्हटलेलं लॉर्ड केन्स यांनी म्हटलेलं आहे स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणाची चर्चा करणारे शास्त्र आहे. म्हणजे आपल्या देशातील आर्थिक समस्या असेल आपल्या अर्थव्यवस्थेतील आर्थिक समस्या असेल या आर्थिक समस्या ज्या सोडवायच्या असेल त्या सोडवण्याच्या संबंधित ठरवणारे धोरण आहे या संबंधित चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाव वाढलेले आहे. आता सध्या महागाई खूप वाढलेली आहे. मग या महागाईवर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे त्यावेळेस मग आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल धोरण ठरवावं लागेल त्यावेळेस स्थूल अर्थशास्त्राचा आपल्याला उपयोग होतो. रोजगार निर्मिती लोकांना रोजगार निर्माण करून द्यायचा आहे यासाठी सुद्धा आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग होतो. अर्थव्यवस्थेत मंदी आलेली आहे त्या मंदीमधून बाहेर काढायचं आहे तर याच्या वेळेस सुद्धा आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये आपण 8 पॉईंट बघितलेले आहे. या 8 पॉईंटपैकी आपल्याला 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. कमीत कमी आपल्याला 8 पैकी 5 पॉईंट आपल्याला इथे लिहायचे असते. त्यानंतर यामधलं दुसरं टॉपिक आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व. आपण वैशिष्ट्य बघितलेले आहे. आता बघणार आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व. म्हणजे यामध्ये या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किंवा देशाच्या आर्थिक ह्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला कशा प्रकारे या स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग होतो कशा प्रकारे याचे महत्त्व आहे ते आपल्याला इथे बघायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती म्हणजे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती एक प्रकारची आपल्याला आयडिया देते कल्पना देते की व्यापक व गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलाचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते. म्हणजे आपल्या देशातील आर्थिक विश्लेषण आपल्याला घ्यायचं आहे तर आर्थिक विश्लेषण आपल्याला जर घ्यायचं आहे त्याची कार्यपद्धती आपल्याला समजून घ्यायची आहे. हे एक प्रकारे त्याचं व्यापक विश्लेषण गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलाचे वर्तन समजून जर घ्यायचे असेल समजवण्याचे असेल तर यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग होतो. म्हणजे यासाठी स्थूल अर्थशास्त्राचं इथे काय आहे महत्त्व आहे. नंबर 2 आहे आर्थिक चढ उतार म्हणजे तेजी मंदी. आर्थिक उत्पन्नामध्ये जे आर्थिक आहे त्यामध्ये चढ उतार होत असते. जसं उत्पन्नामध्ये कधी उत्पन्न वाढतो कधी उत्पन्न कमी होतो. म्हणजे उत्पन्नातील चढ उतार रोजगारातील चढ उतार याची कारणे व त्यावरचे नियंत्रण आणि त्याची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा आपल्याला उपयोग होतो. म्हणजे उत्पन्नातील चढ उतार जर आपलं झालं असेल उत्पादन आणि रोजगारामध्ये सुद्धा चढ उताराची कारणे असेल त्यावर नियंत्रण आणि तीव्रता कमी करण्यासाठी म्हणजे त्याच्यावरचं आपल्याला कमी करायचं आहे की चढ उतार होऊन राहिला आहे
की रोजगारामध्ये चढ उतार होत आहे, कारण कोणते कारण आहे, त्यासाठी नियंत्रण मिळवण्यासाठी, त्याच्यामधील होणारी चढ उताराची तीव्रता जी असेल ते तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा आपल्याला मदत होत असते, त्याचा आपल्याला उपयोग होत असते, ती एक प्रकारे मदत करत असते. आलं लक्षात? दुसरा पॉईंट आहे आर्थिक चढ उतार. तिसरा आहे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाचं एकूण उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे काय होत आहे की आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा म्हणजे जे सोशल अकाउंट आहे, सोशल लेखा आहे, यांचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या समोर आलेले आहे. कशामुळे? या स्थूल अर्थशास्त्रामुळे. म्हणजे या राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणाची मांडणी करता येते. म्हणजे आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय होते की राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्याच्या अभ्यासाशिवाय सुद्धा आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या मदतीने आर्थिक धोरणाची मांडणी करता येते. नंबर 4 आहे आर्थिक विकास. म्हणजे आर्थिक विकास स्थूल अर्थशास्त्रामुळे काय होणार आहे की देशातील स्थूल अर्थशास्त्र एक प्रगत अध्यापन आहे. प्रगत अध्यापन असल्यामुळे त्याच्यामुळे काय होते की विकसनशील देशातील दारिद्र्य आहे म्हणजे उत्पन्न आणि पुरवठा याचे जे हे आहे त्याच्यामध्ये विषमता जी आहे ती विषमता यामध्ये दूर होते. त्यामुळे लोकांचं राहणीमानात फरक होते इत्यादी होते. म्हणजे हे आर्थिक विकास साध्य करण्यासाठी सुद्धा आपला स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो. आणि नंतर आहे नंबर 5 अर्थव्यवस्थेची कामगिरी. अर्थव्यवस्थेची कामगिरी. आता संपूर्ण अर्थव्यवस्थेची आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्याची पूर्ण कामगिरीचं आपल्याला विश्लेषण करावं लागेल आणि हे विश्लेषण करण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची मदत होत असते. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेची कामगिरी कशा प्रकारे झाली याचा अभ्यास करायचा आहे. तर यासाठी आपल्याला कशाचा उपयोग होते? स्थूल अर्थशास्त्राचं. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या मापनासाठी, अर्थव्यवस्थेच्या कामगिरीच्या मापन करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा आपल्याला उपयोग होत असतो. म्हणजेच एका कालावधीचा दिलेला आहे तर उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची केली जाते. म्हणजे एका वर्षात जर आपल्याला जितकं वस्तू उत्पादन झाल्या, सेवा झाल्या, त्याची तुलना आपण त्याच्या अगोदरच्या वर्षाशी किती उत्पादित झाल्या, किती उत्पादित वस्तू सेवा झाल्या त्याची आपल्याला एकमेकांशी तुलना करता येते. म्हणजे याच्यावरून आपल्याला अर्थव्यवस्थेची कामगिरी मोजता येते. हे आपल्याला शक्य आहे स्थूल अर्थशास्त्रामुळे. नंबर 6 स्थूल आर्थिक चलाचा अभ्यास. आता अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी आपल्याला स्थूल आर्थिक चलाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आता अर्थव्यवस्थेचे कार्य आपल्याला समजून घ्यायचं आहे, यासाठी स्थूल अर्थशास्त्र समजून घेणे आपल्याला आवश्यक आहे, त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेची मुख्य आर्थिक समस्या कोणत्या आहे? मुख्य आर्थिक समस्या ज्या एकूण उत्पादन, एकूण रोजगार आणि सामान्य किंमतपाती यासारख्या ज्या आर्थिक समस्या आहे त्या आर्थिक चलाच्या संबंधित समस्या आहे त्या दूर करण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा आपल्याला अभ्यास करता येते. याद्वारे त्याच्यावरून स्थूल आर्थिक चलाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व आपण इथे समजून घेतलेले आहे. त्यानंतर या प्रकरणामधला शेवटला टॉपिक आपल्याला बघायचा आहे. शेवटला टॉपिक आपला आहे याच्यामधला आहे की फरक स्पष्ट करा. हा फरक स्पष्ट करा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तो आपल्याला 2 मार्कासाठी पेपरमध्ये विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी आपल्याला 2 मार्कासाठी आपल्याला कमीत कमी 2 पॉईंट आणि जास्तीत जास्त आपण 3 पॉईंट आपण लिहू शकतो. तर यामध्ये आपल्याला दिलेले यामध्ये 5 पॉईंट दिलेले आहे. त्यापैकी आपण कमीत कमी 3 तरी पॉईंट आपल्या वहीमध्ये लिहायचे आहे. तर पहिला पॉईंट राहील आपला सूक्ष्म अर्थशास्त्राची आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या किंवा त्याला म्हणतो आपण अर्थ. पहिला पॉईंट कधी पण फरक स्पष्ट करताना आपल्याला अर्थचाच पॉईंट आला पाहिजे, म्हणजे व्याख्येचाच पॉईंट आला पाहिजे. दुसरा पॉईंट यामध्ये लिहू नये. विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये पेपर सोडताना फरक स्पष्ट करायचा पहिला पॉईंट हा व्याख्याच आला पाहिजे किंवा अर्थ आला पाहिजे. त्यानंतर दुसरे पॉईंट आपल्याला लिहिण्यास सुरुवात करावी. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिला पॉईंट निश्चितच माहीत आहे, व्याख्या आपण अभ्यासलेल्याच आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय. तर यामध्ये दिलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास, म्हणजे एका विशिष्ट घटकाच्या वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. एका सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हटलेलं आहे? एका अर्थव्यवस्थेतील एका विशिष्ट घटकाचा वैयक्तिक घटकाचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. दुसरा आहे स्थूल अर्थशास्त्र.
स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय होते, त्याच्या विरुद्ध राहील व्याख्या, संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकाचा, विशिष्ट घटकाचा का नाही, वैयक्तिक घटकाचा का नाही, एकूण घटकाच्या वर्तनाचा अभ्यास. म्हणजे इथे फरक एकच लक्षात ठेवायचा, इकडे विशिष्ट राहील म्हणजे किंवा विशिष्ट म्हणजे व्यक्तिगत वैयक्तिक, आणि इथे काय राहील एकूण, हा शब्द चेंज राहील, बाकी व्याख्या काय राहते सेम राहतो. विशिष्ट घटकाचा आणि इथे वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जातो. हा पहिला पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. दुसरा पॉईंट आहे साधने. यामधला दुसरा पॉईंट लिहायचा, पहिला पॉईंट अर्थ, दुसरा पॉईंट साधने. पहिला पॉईंट आहे वैयक्तिक मागणी व वैयक्तिक पुरवठा, आणि याच ठिकाणी राहील समग्र मागणी म्हणजे एकूण मागणी व एकूण पुरवठा. इथे लक्षात ठेवायचं साधने कोणत्या प्रकारे राहील, इथे व्यक्तिगत मागणी म्हणजे विशिष्ट मागणी आणि विशिष्ट पुरवठा, समग्र मागणी आणि समग्र पुरवठा, एकूण समग्र म्हणजे एकूण मागणी आणि एकूण पुरवठा. लक्षात व्याप्ती. तिसरा पॉईंट वैयक्तिक मागणी, पुरवठा उत्पादन किमती, उत्पादन घटकाच्या किमती, उत्पादन उपभोग, आर्थिक कल्याण इत्यादीशी संबंधित असते. आणि स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य राष्ट्रीय किंमत किंवा सामान्य किंमत, पातळी, रोजगार आणि पैसा इत्यादीच्या संबंधित व्याप्ती असते. म्हणजे याच्या एकूण राष्ट्राच्या संबंधित व्याप्ती असते, आणि हे वैयक्तिक घटकाच्या संबंधित मागणी म्हणजे एका विशिष्ट उत्पादन, व्यक्तीचं उत्पादन, एका विशिष्ट व्यक्तीचे उत्पादन, एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किमती, एखाद्या विशिष्ट वस्तूच्या किमती, म्हणजे अशा प्रकारे विशिष्ट असते, याची व्याप्ती असते. हे विशिष्ट वैयक्तिक घटकाभोवती फिरते, आणि ही राष्ट्रीय म्हणजे पूर्ण एकूण घटकाभोवती फिरते, एकूण घटकाभोवती फिरते. नंबर 4 महत्त्व. किंमत निर्धारण व प्रारूपाची निर्मिती, व्यावसायिक निर्णय इत्यादी संबंधित असते. आर्थिक चढउतार, राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन, आर्थिक विकास इत्यादीचे स्थूल अर्थाच्या संबंधित असते. नंबर 4 सिद्धांत. हा किमतीच्या सिद्धांताच्या संबंधित असते, आणि हा उत्पन्न व रोजगाराच्या संबंधित असते. आणि शेवटला 5वा पॉईंट बघू आपण, उदाहरण वैयक्तिक उत्पादन आणि वैयक्तिक उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पादन. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा फरक स्पष्ट करा, आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे. आणि पूर्णपणे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व हे सुद्धा आपल्या वहीमध्ये पूर्ण लिहून आणि मला माझ्या व्यक्तिगत नंबरवर मला सेंड करायचे आहे. आजचं आपला हे प्रकरण आपलं इथे संपलेलंच आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय बघू, आणि हे प्रकरण पूर्णपणे आपलं पहिलं प्रकरण पूर्णपणे संपलेलं आहे. धन्यवाद.